नमस्कार. आज आपण शिरूर या ठिकाणी कृषी बाजार उत्पन्न समितीचे संचालक बंडूशेठ जाधव यांच्या कारल्याच्या प्लॉटवर आलोय. त्यांनी केरनचं मार्गदर्शन घेऊन त्यांच्या प्लॉटमध्ये काय बदलले आपण त्यांच्याकडून समजून घेऊ. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. मी बंडू जाधव. बरं, तुम्ही आपल्या कारल्याच्या पिकासाठी केरनचं मार्गदर्शन घेतलंय का? हो, घेतलं की. घेतल्यानंतर तुमच्या कारल्या पिकामध्ये तुम्हाला काय बदल जाणवतो? म्हणजे वाढ कसं काय झाली याची, काळुखी वगैरे कसं काय आहे? हो, काळोखी चांगल्या प्रकारची आहे. काळुखी चांगली, वाढ चांगली झाली. पण आता जर पाहिलं तर कारल्याला सेटिंग किती आहे हो, हे पाहू शकता तुम्ही. चांगल्या प्रकारे माल लागलेला आहे. हो का, इथं पण माल आहे. हो का, इथं ह्या अख्खा माल आहे. हो का, पण ह्यो माल असून सुद्धा तुम्ही इकडे पण पाहू शकता. हो का, इकडे पण असा माल आहे. हो का, इथं हो का, ह्यो कशाबद्दल माल आहे? हो का, ह्या अख्खा माल आहे ह्यो. म्हणजे कारलं सेटिंग बी खूप झालेलं आहे. हां, बरं, याला कळी वगैरे निघती. कळी बी कसं काय, याला कळी वगैरे कसं काय? चांगली कळी. हां, कळी भरपूर निघाली. माल सेटिंग चांगलं झालेलं आहे. बरं, याची साईज बी चांगली, लांबी पण याची चांगली आहे. बरं, तुम्ही आपल्या याला कारल्यासाठी केरनच्या जोपासून समाधानी आहे का? हो, समाधान आहे ना. बरं, तुमच्या आसपास आता म्हणजे तुमच्या इथं कारल्यासाठी तुम्ही चालणार आहे ना? चालू झालं कारल्याचं. आता सध्या आपण तोडलं कॅरेट, तर कॅरेटचं काय किंमत होती बरं? साधारणतः 700-750 रुपये दराने जाते आता सध्या. म्हणजे 700-750 रुपये तुम्हाला कॅरेटचा भाव पण भेटतो याचा. हो. हा, पण माल तुमचं गेल्यानंतर मार्केटमध्ये माल लगेच उचलला जातो. हा, म्हणजे बाजार भाव पण चांगले आहेत. तुम्ही केरनचं मार्गदर्शन घेऊन समाधानी आहे का? हो, समाधान आहे ना. तुमच्या आसपास कारला उत्पादक शेतकरी असेल त्यांना तुम्ही काय सल्ला देऊ शकताय? वापरण्यास काही हरकत नाही. वापरायला त्यांनी वापरायला पाहिजे. हो हो, म्हणजे उत्पन्नामध्ये 100% वाढ होते. 100%. केरन कंपनी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.